महाराष्ट्राचे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मी मुंडेजीला विनंती करतो की आपण स्थानापन्न सुनीलजी शेट्टी हे देखील उपस्थित झालेले आहेत। मी देखील त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि जोरदार काही आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत, त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व लोकश्रुत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं आरडीएक्स सिनेमा कंपनीच्या परिवारातर्फे आणि संचालक श्रीचा उंबरठा याच्या मुहूर्त प्रसंगी आपण जमलेला आहात। मराठी सिनेमाचा झेंडा संपूर्ण जगभरात मानाने फडकत आहे। भारतीय सिनेमापट सृष्टीची आज मदत लागलेली आहे आणि या मराठी चित्रपट सृष्टीची ही घोडदौड खऱ्या अर्थानं सर्व जगाला लोकश्रुत आहे आणि सर्व जगाचा वेग आज या मराठी चित्रपट सृष्टीने घेतलेला आहे। आणि बॉलिवूड ओळख करताना अगदी थोडक्यात सांगता येईल की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बरंच सारं काम रवी दिवान यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपट सृष्टीमधलं मोठं नाव जरी असलं तरी सुद्धा मराठी चित्रपट बद्दल त्यांची असलेली आपुलकी आणि त्यांचा जिव्हाळा आणि त्यांचं स्टंटमॅन म्हणून 1986 ला स्टंट डिरेक्टर म्हणून 1993 ला अर्थातच उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण जमलेला आहोत। अजिबात वेळ मान्यवरांनी मंचावर यावं। उपस्थित सन्माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब, त्याचबरोबर श्री सुनीलजी शेट्टी, भरत दाभोळकर जी यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं। त्याचबरोबर कांचन अधिकारीजी यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं। या सर्व प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीने त्याचबरोबर श्री केतनजी देसाई यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यावं। गोष्टदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मारना ऍक्शन डिरेक्टर रवी दिवाण यांचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, अर्थातच तिचा उंबरठा हा मराठीतील आशय प्रधान भावप्रधान चित्रपट। सन्माननीय श्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त मंचावरती साकार होतं। मुहूर्त शॉट ऍक्शन। धन्यवाद धन्यवाद। तिचा उंबरठा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आरडीएक्स सिनेमा आणि रवीजी दिवाण यांची निर्मिती असलेला मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि इंट्रोड्युसिंग म्युझिक श्रेयश आणि प्रीत। या चित्रपटात प्रमुख कलावंत चिन्मय मांडलेकर, तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर, हर्षा खांडेपारकर, सुयश टिळक, शीतल शुक्ला, तुलिका प्रकाश निकम, जयवंत पाटेकर, अभिनय पाटेकर, आदिती सावंत आणि नवा चेहरा भरत शर्मा। आपण या चित्रपटाचा एक फर्स्ट लुक बघूया। सर्व प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या होत्या। आयुष्यभर नवऱ्याने सोडल्यानंतर छोट्या दिनेशला त्यांनी वाढवलं, शिकवलं, खूप मोठं केलं, पण आपल्या उंबरठ्यातच राहून आज त्यांचा लाडका दिनेश लग्न करून घरी येतोय। दिनेश आणि विभा एकमेकांचं प्रेरणास्थान। या प्रेरणेतूनच दिनेशने आज स्वतःची ऍड एजन्सी उभी केली। विभाच्या प्रेरणेनं त्याची कला फुलली, बहरली। आजपासून हा उंबरठा विभाचा झाला। विभानं तिच्या उंबरठ्यात स्वतःचं घर उभं केलं। उर्मी उंबरठ्याचे बांध नसलेली, एका संगीतकाराच्या प्रेमात अकंठ बुडाली, लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहणारी आजची मुक्त तरुणी। दिनेश नेमकी कोणात प्रेरणा शोधतोय? दिनेशने आज घेतलेला निर्णय त्याच्या आईला मान्य नाही।
का म्हणून प्रत्येक वेळी मुलींनी उंबाठे सोडायचे? आज दिनेशची आईच दिनेशला उंबाठा सोडायला सांगते. दिनेशने आपली प्रेरणा म्हणून नंदितामध्ये विभा शोधली का? नंदितालाही स्वतःचा तिचा उंबाठा हवा आहे का? तिचा उंबाठा हवा आहे का? शोध रवीजी यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर सुनीलजी शेट्टी यांना देखील. महेश पूरा ले लेना भाई. की आपण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री गोपीनाथजी मुंडे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर मी अतिशय सन्मानानं विनंती करतो की सन्माननीय सुनीलजी शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी रवीजी दिवाण यांना विनंती करतो की आपण सुनीलजी शेट्टी यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर श्री भरत दाभोळकरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी रवीजी दिवाण यांना विनंती करतो की आपण भरत दाभोळकर यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर कांचन अधिकारीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो रवी दिवाण यांना की आपण त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर मकरंद देशपांडेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो रवी दिवाण यांना. त्याचबरोबर सोहळजींचा देखील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो श्री रवी दिवाण यांना. विनीतजींचा देखील सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो रवी दिवाण यांना. त्याचबरोबर निर्माता दिग्दर्शक श्री केतनजी यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो रवी दिवाण यांना. गोपीनाथजी मुंडेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज एक सिनेमा कंपनी त्याद्वारे श्री दिवाण हे आता तिचा उंबरठा हा सिनेमा निर्मित करीत आहे आणि याचा पहिला शॉट शुभारंभ करण्यासाठी मला निमंत्रित केले याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 1975 एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मी माझ्या राजकारणाची सुरुवात 1975लाच केलेली आहे. म्हणून नाही तर मी एक राज्याचा नेता म्हणून त्यावेळी सुरुवातच माझी ही वरच्या पातळीवरून झाली होती. घनश्याम जोशी अध्यक्ष झाले होते आणि मी जनरल सेक्रेटरी होतो महाराष्ट्राचा. त्यामुळे मला वाटतं की आता दोघांच्याही कारकिर्दीला बहर यायला लागलेला आणि
त्यांनी मला सांगितलं होतं की मी मराठी सिनेमा निर्माण करणार आहे, कारण आतापर्यंत त्यांनी आपल्याला मराठी सिनेमाकडे वळवलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे आणि त्याचा शुभारंभ मला करायला मिळालेला आहे आणि त्यामुळं मला मनापासून आनंद झाला आहे. त्यांनी आता पुढे सांगितलं की मी अजून 5 सिनेमा निर्माण करणार आहे. तर आत्ता मराठीत चांगले दर्जेदार सिनेमा आणि मराठी प्रेक्षक सुद्धा, पूर्वी तर मराठी सिनेमा थिएटरच मिळत नव्हतं आणि त्याला प्रेक्षकही त्या मानाने स्वीकारत नव्हते. आता गेल्या 1-2 वर्षात मराठी सिनेमाला प्रेक्षक वाढलेला आहे आणि मराठी सिनेमाचा दर्जा सुद्धा निश्चितच सुधारलेला आहे आणि त्यामुळं दिवाणने हा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर आता 1 या 2 बसचा जमाना नाही, परंतु हा कुटुंब नियोजनाचा नियम त्यांच्या सिनेमाला नको, पाहिजे तेवढे निर्माण करतो. त्याच्यावर काही बंदी आणणार नाही मी. आणि तुमचा हा तिचा उंबरठा, याच्यामध्ये सर्व सुप्रसिद्ध कलाकार घेतलेले आहेत आणि त्यांचा फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. प्रेमात आणि राजकारणात आणि आता सिनेमात सुद्धा फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. आणि त्यामुळं त्यांनी आत्ता एक शॉट दाखवला ते निश्चितच बेस्ट इम्प्रेशन आहे. हा सिनेमा लोकांच्या पसंतीला होईल असा मला विश्वास आहे. मी त्यामुळं सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देतो. आणि सुनील शेट्टी आलेले, त्यांच्या एका सिनेमाचा मी पण एकदा उपमुख्यमंत्री असताना रिमेंबर की मी त्यांचा शॉट घेतला. तो सिनेमा फार चांगला, त्यांच्यामुळे नाही माझ्यामुळे चांगला चालला. मराठी लागवकर त्यांची तर त्यांचं सासरवाडी मराठी तसं नाही तर आणि म्हणून ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. दिवाणांना मी शुभेच्छा देतो आणि जर आमचं सरकार आलं तर मराठी सिनेमाला पुढे जाता यावं असं पॅकेज आम्ही देऊ. त्यांना मी लिफ्टमध्ये एक प्रश्न विचारला, किती एक सिनेमा निर्माण करायला पैसे लागतात, त्यांनी सांगितलं नाही. त्यांना वाटलं हा जर आमच्या उद्योगात आला तर कशाला आणि म्हणून मी 2दा-3दा विचारलं तरी त्यांनी सांगितलं. मी ते मला सिनेमा द्यायचा नाही त्यासाठी मी विचारलं नव्हतं. मी जर सरकारमध्ये आलो तर काय पॅकेज द्यावं लागेल म्हणून तुम्हाला खर्च विचारला होता. त्यांना मराठी समजतं परंतु मराठी बोलता येत नसावं असं जमत का आजकाल. म्हणजे त्यामुळे मी सांगितलं की हा निश्चितच हा या उपक्रमाबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना, दिग्दर्शकाला, निर्मात्याला आणि सर्व कलावंतांना मनापासून शुभेच्छा देतो. ह्याच्या पहिल्या शोला सुद्धा मी उपस्थित राहीन, कारण अनेक नाटकं मी बघितलेली. कारण नाटकं बघण्याचं मला वेळ वामन केंद्रेमुळं आणि विनय आपटेमुळं लागलं होतं. तो तर आता नाही आपल्या, परंतु मी खूप मराठी नाटकं बघतो, मराठी सिनेमा कमी बघतो आणि त्यामुळे माझी पत्नी आम्हा दोघांनी मराठी नाटकं बघण्याचा, पण आता दिल्लीत 5 वर्ष गेल्यामुळं तो तर नाही तर नाटक लागले की मी जात असेल. त्यामुळे आता नवीन मी मराठा सिनेमा बघायला सुरुवात करीन, कारण मी पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळं नाटक आणि सिनेमा दोघेही बघता येईल. राजकारणाची नाटकं आम्ही करत असतो, बघतच असतो. पुन्हा एकदा सगळ्या कलावंतांना माझ्या शुभेच्छा. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. मनापासून मी आभारी. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महाराष्ट्रात परत आल्यानंतर माननीय गोपीनाथजी मुंडे पहिल्यांदा तिचा उंबरठा बघतील हा मला विश्वास आहे. मी ज्या व्यक्तीचं नाव आता पुकारतो आहे त्या व्यक्तीने रवी दिवाणांबरोबर 2 सिनेमे केले. रवी दिवाणांनी दिग्दर्शित केलेला विनाशक आणि अनर्थ. मी सुनील शेट्टींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आशीर्वाद बोलावं. मराठी
छान बोलतो, पण काय ते स्पीच देताना घाबरतो मी, पण अंकाला बघून घाबरतो मी. अनुची मुंडेजी, फ्रेंड्स ऑन द डायस, काय सांगू, रवीच्या कंपनीचं नावच आहे RDX सिनेमा. म्हणजे फिल्म तसंच राहणार, धमाकाच राहणार. मी आज ऍक्शन हिरो आहे तर कम्प्लीट क्रेडिट जाते रवी दिवाण. कंटिन्यूस आम्ही काम केले, तर ऑल द व्हेरी बेस्ट टू एव्हरीबडी. आणि हा पण तसंच धमाका होणार रवी भाऊचं फिल्म सारखंच. थँक्यू. पाठी सांगा भाऊ खरं. तो मराठी असून हिंदीमध्ये म्हणजे साहेब तुम्ही खूप छान वाक्य बोलत की पॅकेज दे, कारण का आम्हाला तेच कळतं पॅकेज. पण रवी दिवाण म्हणजे त्यांनी मला खूप दौडवलंय. अगदी सुनील मला ते सांगत होता अण्णा की तुला आठवतंय का रवी दिवाण म्हणजे मॅट धाव आणि मागे कोण धावते माझ्या तलवार घेऊन अण्णा. या सगळ्यातून आम्ही खरंच तेव्हा खरी अंडरवर्ल्डच्या आधी मुंबईत दहशत ती आम्हीच निर्माण केली होती रस्त्यावर. खरंच कुल्फीवाले वगैरे सगळे शटर डाऊन करायचे ते या माणसामुळे. नुसता धाव म्हणायचा. तर आता त्यांनी मला सांगितलं हे म्हणजे यायलाच पाहिजे, त्याबद्दल काही वाद नाही. रवी दिवाण हे खरं बघायला गेलं तर फाईट मास्टर म्हणून लोकांना माहिती आहे, पण ते खूपच दर्दी असे कलाकार आहेत. कलेच्या प्रती त्यांना आदर आहे. ते आमची नाटकही येऊन बघतात, त्यामुळे ते आज एक चित्रपट निर्माण करतायत. दिवाण म्हटलं की मग मराठी कसं. तसंच मला मी जेव्हा पहिली फिल्म केली होती कयामतचे त्यामध्ये, तेव्हा नासिर हुसेन साहेबांनी विचारलं होतं, डिरेक्ट नासिर साहेब त्यांनी विचारलं होतं अरे तू देशपांडे, आप देशपांडे हो, उर्दू बोलोगे. मैंने कहा तर बसच यंग मुलगा काय बोलणार. तो म्हणाला ऍक्टिंग हॅज नो बॅरियर सच एज लँग्वेज, असं म्हणून मी इंग्लिश मध्ये उत्तर दिलं मराठी आणि हिंदी. तर मला असं वाटतं कलेला कुठली भाषा असावी, ती असावी फक्त भावनांची, आणि ती माझ्या मते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवाण साहेब एक छान अशी टीम उभी करतात. चिन्मय तर मला असं वाटतं की फारच ताकदीचा नट आहे. त्याचं आपण मी टेलिव्हिजनवर बघितलं, नाटक त्याचं बघायचं आहे आणि तो रायटर येतो बरंच काय काय आहे. तर तो आज या चित्रपटात करतोय काम. तेजस्वनी आहे, तिलाही बघितलंय. तर टीम अप्रतिमच आहे. आणि फक्त एवढंच झालं मी उशीर झाला कारण का मी माझ्या डावीकडे बघितलं उजवीकडे बघितलं, कुठल्याही नावात माझं नाव नाही. तर मी म्हटलं ठीक आहे मग आम्ही थोडंसं उशीर आलो तरी चालण्यासारखं आहे. तर एनिवे सॉरी अण्णा थोडा वेळ घेतला. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. त्यांनी बोला. माझी जागा तिकट बसायची आहे, त्यामुळे हा उंबरठा इकडे ओलांडून येणं मला जमत नाहीये. मी बघायला आलो होतो काय करतात आणि रवी दिवाण करतात म्हणजे काहीतरी मोठी ऍक्शन फिल्म असावी असं मला वाटलं होतं. पण आता काही बघितलं मी, सेन्सिटिव्ह वाटली मला फिल्म की आय एम व्हेरी ग्लॅड की रवी इज गेटिंग इन टू डिफरंट जॉनर्स ऑफ फिल्म्स. आय विश हिम ऑल द बेस्ट अँड फुल कास्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. मर्जीला मी विनंती करतो त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. रवी दिवाण यांचे खूप आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तिचा उंबरठा हे टायटल आज मला वाटतं हिट आहे आणि उंबरठा हा पिक्चर जेव्हा स्मिता पटेलने केला होता तो पण एक हिट झाला होता. तर मला असं वाटतं की हा एक फिमेल ओरिएंटेड मूव्ही आहे आणि नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत आणि हा खूप सुपरहिट व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू. विनीजींना विनंती करतो त्याने. रवि सर को मैं पहले धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ बुलाया. एंड सेकंड थिंग सर, गुड विशेस फॉर दिस फिल्म. सारी कास्ट को मेरी तरफ से गुड विशेस और रवि सर को भी थैंक यू फॉर कॉलिंग सर.
मराठीत महिला दिग्दर्शकांनी सुद्धा आपलं कार्य गाजवलं आणि गाजवत आहेत. निर्मात्या, लेखिका, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांना विनंती करतो की त्यांना माननीय मुंडे साहेब, सुनील शेट्टी, रवी दिवाण, RDXचे सर्व निर्माते, दिग्दर्शक, त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व कलाकार आणि आपण रसिक हो. इथे मी आलेली आहे ती रवी दिवाणच्या प्रेमाखातर, कारण की मी जेव्हा माझा दुसरा चित्रपट निर्माण केला, दोघा तिसरा आता सगळं विसरा, त्या चित्रपटापासून ते आता माझा पुढच्या महिन्यात जो रिलीज होईल तो हुतू तू हा चित्रपट आहे. या सर्व चित्रपटांमध्ये भले 1 दिवसाचं काम असो किंवा 2 दिवसाचं काम असो, रवी इज ऑलवेज देअर फॉर मी. आणि आपण काही आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं असतात ऑन विच वी कॅन बॅक अपॉन, आणि रवी दिवाण हे त्यातलं एक नाव आहे कि मैं तेरा कभी फोन करावा आणि त्याला सांगावा रवि ये डेट है और यहाँ शूटिंग है और बस क्या चाहिए, बस तेरे 2 लोग आएंगे, तू आएगा और बाकी ये सिच्युएशन आहे. आणि खरंच जेव्हा शूटिंग आमचं होतं तेव्हा इतकं हसत खेळत मजेत आणि टेन्शनलेस, टेन्शन फ्री अशी मी असते जेव्हा रवी माझ्या बाजूला तिथे उभा असतो. तेव्हा रवी, आय एम ऑलवेज देअर फॉर यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर ऑल युअर व्हेंचर्स. थँक्यू. तिचा म्हणजे कसं की आपण जगामध्ये कुठल्याही स्त्रीकडे बघतो, ती संसाराला लागते, करिअर करते. आज 2014 मध्ये सुद्धा ती करिअर करते, पूर्वीही करत होती. आम्ही आहे एक काळ असा होता की स्त्री फक्त नवऱ्याने सोडलं किंवा वेगळी झाली, विभक्त झाली तर ती एकटी कोणाच्या तरी आधाराने, आश्रयाने राहायची. पण हा तिचा उंबरठा हा चित्रपट स्त्रीने दिलेल्या लढ्याचा नाही किंवा तिने स्वतःच्या निर्माण केलेल्या अस्तित्वाचा नाही. प्रश्न असतो की माझ्या आईच्या पदराचा वास माझ्या घरात असतो, तेव्हा ते घर तिने निर्माण केलं असतं. याच घराची भावना प्रत्येक स्त्रीमध्ये येते आणि प्रत्येक स्त्रीला आपला उंबरठा जपायचा असतो. हाच धागा जयंत पवार, सुप्रसिद्ध मराठी लेखक, यांनी हा लिहिलेला आहे. तिचा उंबरठा हा प्रत्येक स्त्रीचा उंबरठा आहे. तर ह्या तिच्या उंबरठ्यातली प्रमुख भूमिका करणारी तेजस्विनी पंडितला मी विनंती करतो की मला उपस्थित सगळे मान्यवर, त्यांना माझा नमस्कार. आमच्या प्रेमापोटी जमलेल्या सगळ्या लोकांचे इथे वेलकम करते मी त्यांना इथे. आणि डायसवरती असलेले सगळे माझे सहकलाकार, मुळात सगळ्यात पहिल्यांदा रवी सरांना मी खूप खूप अभिनंदन देते. त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी मराठी सिनेमा, स्वतः अमराठी असताना सुद्धा मराठी सिनेमा करायचा निर्णय घेतला आणि आमच्या इंडस्ट्रीत एक ताकदीचा प्रोड्युसर उतरला. थँक्यू सो मच सर. तिचा उंबरठा हे नाटक जयंत पवार लिखित आहे, प्रदीप घुमसीकर दिग्दर्शक आहेत. आणि याचं एक नाटक झालं होतं स्टेजवरती, माझं घर नावाने. आणि ती स्टोरी चित्रपट रूपात येते, कारण चित्रपट हे माध्यम जरा मोठं आहे, खूप लोकांपर्यंत पोहोचतं. आणि माझ्या खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, स्वतःकडनं, चिन्मयकडनं, माझ्या आईकडनं. आई म्हणजे ज्योती चांदेकर ही माझं घरमध्येच काम करत होती. त्या प्रत्येक अवॉर्ड फंक्शनला ती त्या रोलसाठी अवॉर्ड घेतलेला आहे. तर आणि तोच रोल ती आजही फिल्ममध्ये सुद्धा करते. त्यामुळे माझ्या खूप अपेक्षा आहेत या फिल्मकडनं, माझ्या सहकलाकारांकडनं. आणि एक खूप दर्जेदार चित्रपट रवी सर मराठी इंडस्ट्रीमध्ये देत आहेत, प्रदीप देतोय. त्यामुळे त्यांचे अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तिचा उंबरठाची मी एकटी त्यांच्या अपेक्षांना खरी उतरेन अशी इच्छा करते आणि धन्यवाद देते. त्यांनी थोडं बोला. समोर बसलेले सगळे ज्येष्ठी श्रेष्ठी, आज रवीजींनी या सिनेमाचा मुहूर्त जाहीर केला. म्हणजे सर, विजय शेट्टी सर, जावळकर सर, कांचनजी, सगळे मान्यवर मंडळी हिंदीतली सुद्धा इथे आली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते.
हा रोल मी माझं घर या नाटकासाठी केला होता. त्यासाठी आता तेजूनी सांगितलं की सगळी मुंबईतली जेवढी अवॉर्ड्स आहेत तर 8ही अवॉर्ड्स याच एका नाटकासाठी मी घेऊन गेले होते आणि तोच रोल मला रवीजींनी परत एकदा करण्यासाठी इथे आमंत्रित केलेला आहे आणि मी नक्की अगदी मनापासून हा रोल तसाच तेव्हाही जगले होते, आताही नक्कीच जगीन. आणि थोडक्यात म्हणजे रवीजींच्या आईंचं सुद्धा मी खूप कौतुक करेन की त्यांनी रवीजींना सांगितलं की मराठी फिल्म केली तर मला खूप आवडेल आणि रवीजींनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि ते या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेत आणि आता पुढची 5ही पिक्चर्स ते करणार आहेत. त्याबद्दल त्यांना आधीच आम्ही कलाकार सगळे इथे जेवढे उपस्थित आहोत तेवढे सगळे त्यांना शुभेच्छा देतो. आमची फिल्म खूप चांगली चालावी याकरता आई तुमचा तर आशीर्वाद आहेच, पण बाकीचे जेवढे मान्यवर मंडळी आली आहेत त्यांनी सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि ही फिल्म चांगली चालावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम आभार मानतो. आमच्या या फिल्मच्या मुहूर्त प्रसंगी तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. खूप मोठा मॉरल सपोर्ट आहे हा, कारण ही सगळी माणसं पहिल्या रांगेत बसलेली आहेत. यांना कधी ना कधीतरी आयडलाइज केलेलं आहे वेगवेगळ्या रूपात. आणि रवीजींबद्दल मी एवढंच म्हणेन की एक झाड असतं, त्याला पानं खूप छान येतात, फुलं खूप छान येतात. ती पानं फुलं म्हणजे आम्ही कलाकार तंत्रज्ञ सगळे असतो जे अवॉर्ड्स घेऊन जातात बरेचदा, आणि ते झाड म्हणजे निर्माता असतो. तर माझं असं नेहमी म्हणणं असतं की जर झाड जगलं तरच फुलं येत राहतील परत परत. तर रवीजींच्या रूपाने मला असं एक वर्षानुवर्ष जगणारं झाड आहे असं वाटतं. आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांच्या पहिल्या फिल्मसाठी त्यांनी माझी निवड केली, कारण आजपर्यंत लहानपणापासून अनेक फिल्म्समध्ये ॲक्शन रवी दिवाण असं वाचलेलं होतं. अनर्थपासून सगळे फिल्म्स आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन थिएटरमध्ये पाहिले. तर त्याच माणसाबरोबर आपण काम करतोय अभिनेता म्हणून, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. थँक्यू सो मच. मला सर्वप्रथम गोपीनाथ मुंडेजींचा आभार, शेट्टी साहेबांचा आभार. माझी मराठी एवढी छान नाही, मी प्रयत्न करतोय. दाभोलकरजी, कांचनजी, सोनलजी आणि बाबूरावजी, केतनजी, सगळे उपस्थित, मॅक माझा मित्र आणि बाकी सगळ्यांना मी फार फार थँक्स म्हणतो. आणि माझी आई आली आहे, मला जास्त काही बोलायचं नाही कारण आय एम लिटल बिट इमोशनल. आय कांट टॉक नाव. आय वॉन्ट माय मदर टू कम. रवीजींच्या आई, रवीजींची मातृभाषाच मराठी आहे. सगळ्यांचं चांगलं होईल. मी पहिल्यांदाच बोलते. सगळ्यांना शुभेच्छा. चांगलं पिक्चर सगळ्यांना शुभेच्छा. त्यांना मी रोज टीव्हीवर बघते. आज रिअल मध्ये बघितलंय. खूप चांगलं पिक्चर चालत होतं. अरे ये भी आया है. वो तिथे मी पण आहे. आजी मी रोज बघते. हा न चुकवता. ही आजी द्यायची तू तिथे मी मध्ये. तू तिथे मी मध्ये आजी द्यायची. सुखी राहायचा. चांगलं तुमचं पिक्चर चालू. ही हिरोईन आहे. चांगलं काम करते. गाजून काम करते. कुठल्या पिक्चर मध्ये सिरियल मध्ये असते ते एक केलं होतं त्यासाठी स्टार्ट
सगळ्यांना नमस्कार. रीटा 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 ये रीटा सिद्धेश मम्मी इथे आहे, मम्मी मध्ये आहे. सगळ्यांबरोबर एक फोटो मुंडे सगळे मी येतो, मी आहे बाबूराव घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू चला ते रवि जी आपको जाना है आई तो तुम्ही थांबा. थँक्यू व्हेरी मच. अरे जरा एक मिनिट बाजूला जाऊ यार. हे मित्र आता एक मिनिट जरा थांबा ना. सर समोर चला झालं. आज तुम्ही खास वेळ काढला. काय सांगा सर, किती हा अनुभव आणि तुम्ही पर्सनली मराठी सिनेमे पाहता? मी मराठी सिनेमा तसं कमी बघतो, पण मराठी नाटकं जवळजवळ सगळी बघितलेली आहेत आणि मला मराठी नाटकं बघण्यामध्ये खूप आनंद आहे. आणि अनेकदा पहिल्याच प्रयोग मी पाहिलेला आहे, पण मराठी सिनेमा आता दिल्लीत पाहणं होत नाही. तिकडे 5 वर्ष झालं मी दिल्लीत आहे, त्यामुळे त्याच्या आधी मराठी सिनेमाही बघत असे. पण आता खूप मराठी सिनेमाचा दर्जा सुधारलेला आहे. मराठीतसुद्धा चांगल्या दर्जेदार कलावंत आलेले आहेत. आता तिचा उंबरठा आहे, ह्याचा मुहूर्त आज माझ्या हाताने झाला. मला यामधले असलेले कलावंत आणि तिचं जे कथा मी ऐकली त्यावरून हा सिनेमा हिट ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. आप आज रवि जी का फिल्म मुहूर्त हो गया, आप बताइए उनके. मासी जी के वजह से ही मुझे एक एक्शन का खिताब मिला. मुझे एक्टिंग की ये नहीं आती थी, एक्शन के वजह से मैं सेट हुआ और आगे बढ़ा. तो अच्छा है कि वो मराठी फिल्में कर रही है और मराठी फिल्में करनी भी चाहिए, क्योंकि इतनी स्कोप के अलावा महाराष्ट्र में हम रहते हैं, तो जहाँ बाहर से कुछ बनाते हैं वो वापस स्टेट के लिए देना बहुत ज़रूरी है. आप कभी अच्छा कुछ होगा तो ज़रूर काम करूँगा. तिचा उंबरठा ही रवी दिवाणची पहिली प्रोड्यूस मूवी आहे आणि रवीजी हे आमचे खूप चांगले स्नेही आहेत, ओळखीचे आहेत. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची ही मूवी खूप हिट होऊ दे. नक्कीच, कारण का रवी दिवाणांनी मला खूप पळवलं आहे म्हणजे ॲक्शन करताना. तर आता त्यांना पळताना बघून मजा येईल, कारण का प्रोड्युसर बनणं ही फार वेगळी गोष्ट आहे. रनिंग सक्सेसफुली असं मूवीचं हे येऊ दे वरती. किती हुशार आहे, किती हुशार. रनिंग सक्सेसफुली आणि नक्कीच होईल. आणि आपल्याला प्रोड्युसर नेहमी हवे असतात. काय ॲक्टर पैसे टाकत नाही, तंत्रज्ञ पैसे टाकत नाही, पैसे बिचारा प्रोड्युसरच टाकतो. त्यामुळे असा माणूस असणं जरुरी आणि चांगला हट्टाकट्टा आहे. काय आहे की तो हे सगळे जे काही प्रेशर आहे ते घेऊ शकतो. नाही जोक अपार्ट मस्त माणूस आहे आणि त्यांनी चांगली टीम निवडली आहे.
त्यामुळे स्टारकास्ट इज ऑल्सो गुड. तेजस्विनी पंडितचं सिंधुताई सपकाळ नंतर हे एक फिमेल ओरिएंटेड मूवी आहे आणि वी ऑलवेज ॲप्रिशिएट की फिमेल ओरिएंटेड मूवी जास्त करून लोकांना आवडते. सगळे पाहायला जातात. एक बाई पाहायला गेली की तिच्या पाठोपाठ मुलं आणि नवरा हे जातातच बघायला. त्यामुळे आणि खरं सांगितलं कारण का हल्ली घरातली बाई गेली की सगळेच तिला खुश ठेवावं लागतं. आणि माझं घर हे नाटकावरनं फिल्म आणि त्याच रायटरने लिहिली आहे, त्यामुळे त्याची एक गंमत येणार आहे की तो नाटकात काय लिहू नाही शकला जे तो फिल्ममध्ये टाकतो. आणि नट तेवढेच ताकदीचे, चिन्मय खरंच खूप ताकदीचा नट आहे, ज्योतिताई आहे, त्यामुळे मजा येईल बघायला नक्कीच. लुकिंग फॉर. मैं रवि सर को सबसे पहले शुभेच्छा देना चाहूँगा कि इन्होंने ये प्रोड्यूसर बनने का सोचा और सबसे पहले उनकी डेब्यू मराठी फिल्म से वो स्टार्ट कर रहे हैं. तर मला हे खूप आवडलं म्हणजे ऐकून की हे मराठी फिल्म बनवत आहे. मी मराठी नाही पण तरी पण मी प्रयत्न करतो. पण माझी शुभेच्छा आणि पूर्ण टीमला, रवी सरांची टीम आणि कास्ट सगळ्यांना माझी शुभेच्छा. थँक्यू सो मच. फर्स्ट क्लास. हो. त्या अर्थाने कौटुंबिक असा चित्रपट पहिल्यांदाच करतोय मी, कारण आजपर्यंत ॲक्शन फिल्म्स केल्या, खूप राजकीय चित्रपट केले, सस्पेन्स फिल्म्स केल्या, पण खऱ्या अर्थाने कौटुंबिक असा सिनेमा पहिल्यांदा करतोय. आणि ह्या चित्रपटात मी असं म्हणेन की सगळ्यात कॉम्प्लेक्स कॅरेक्टर माझं आहे, कारण तो सतत दुविधेत असलेला, सतत तळमळ असलेला कॅरेक्टर आहे. अत्यंत सक्सेसफुल प्रोफेशनल आहे, पण कौटुंबिक आयुष्याची गणितं काही नीट बसत नाही. तर अशा त्या सगळ्या धावपळीत धडपडीत असलेल्या कॅरेक्टर प्ले करायला मिळते. खूप छान ग्राफ आहे त्याचा आणि जयंत पवारांनी ते उत्तम लिहिलं आहे, त्यामुळे आनंद आहे. नाही, मी ओरिजिनल नाटक जेव्हा आलं होतं तेव्हा नेमकं मी दिल्लीत होतो 3 वर्ष, NSDला होतो, त्यामुळे मला ओरिजिनल नाटक बघायला नाही मिळालं आहे. पण एका अर्थी बरं आहे, त्यामुळे माझ्यावर कुठलंच इम्प्रेशन नाही आहे ओरिजिनल नाटकाचं, त्यामुळे आय एम हॅपी. ज्योती चांदेकर ह्या मी असं म्हणेन की महाराष्ट्रात आत्ता ज्या ताकदीच्या अभिनेत्री आहेत त्यांच्यापैकी टॉप 3मध्ये किंवा टॉप 5मध्ये मी ज्योतिताईंचं नाव घेईन. त्यांच्याबरोबर आजपर्यंत प्रेक्षक म्हणून त्यांचं काम बघत आलो, पहिल्यांदाच सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी आहे. तेजूबरोबर नाटकात काम केलं आहे. तेजू खूप छान अभिनेत्री आहेच, तिने सिद्ध केलंच आहे, तर पहिल्यांदा तिच्याबरोबरही सिनेमात काम करायला मिळतं आहे. आणि सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट ही आहे की रवी दिवाण जे हिंदीतले खूप मोठे ॲक्शन डिरेक्टर आहेत त्यांच्या प्रोडक्शनखाली काम करायला मिळते. सो चांगला योग आहे. हां, म्हणजे धमाका या शब्दावर माझा विश्वास नाही आहे फारसा, कारण तो धुरळा लगेच बसतो खाली. पण मला असं वाटतं की एक छान चित्रपट देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू सगळे. थँक्यू. थँक्स. नमस्कार. हो, माझं घर नाटक. हो, मी आई म्हणजे हां, सासू आई काही हां प्रमुख पात्र. नाटकाविषयी म्हणजे जेव्हा नाटक करत होतो जयंत पवारांनी लिहिलं होतं तेव्हा, तर नाटक हे खूप चाललं त्यावेळेला. आणखीन त्याच्यातली 8ही अवॉर्ड्स मी घेतलेली आहेत त्या कॅरेक्टरसाठी. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी जेव्हा रवी दिवाणांनी हे पिक्चर करायचं ठरवलं तेव्हा बऱ्याच जरी कॉम्पिटिशनमध्ये होत्या, पण राजन भिसे, आमचे जयंत पवार, आमचे जी माझ्या प्रेमाखातर माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी गुणसेकरांना सांगितलं की नाही, ते काम एकच बाई करू शकते, ती म्हणजे ज्योती चांदेकर. आणि मग त्यांनी मला बोलवून घेतलं आणि अशा रीतीने माझी या चित्रपटामध्ये एंट्री झाली.
चित्रपटसुद्धा पण काय होतं की नाटक करताना नाटक एक वर्गीय लोकांच्यासाठी म्हणजे एक मध्यमवर्गीय कुटुंब मग त्यांच्या घरातली होणारी सगळी उलथापालथ असं ते आहे. आणि यांनी थोडंसं अर्थात पिक्चर म्हटल्यानंतर थोडासा बदल करावा लागतो, तसा त्यांनी थोडासा बदल केलेला आहे, पण थीम तीच आहे. आणि छान होईल. म्हणजे त्यावेळेस जसं नाटक हे चाललं होतं, मला वाटतं पिक्चरसुद्धा त्याच धर्तीवरती चालेल आणि चालावा रादर. कारण स्त्रीप्रधान भूमिका सगळ्यांच्याच आहे याच्यामध्ये, फिमेल ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळे छान चालेल हे पिक्चर असं मला वाटतं. आणि रवी दिवाणांचा हा पहिलाच प्रयत्न आहे मराठी पिक्चर करायचा आणि ते छान. चिन्मयबरोबर पहिल्यांदा मी काम करते आहे. माझ्या मुलीबरोबर मी सिंधुताई सपकाळ केला होता, तेव्हा आम्ही एकच भूमिका दोघींनी पुढे नेली होती आणि याच्यामध्ये आम्ही अपोजिट कॅरेक्टरमध्ये आहोत. मी तिची सासू आहे, ती माझी सून आहे, त्यामुळे आणखीन एक वेगळं चॅलेंज या निमित्ताने आहे. त्याच्यानंतर बाकीची सगळी मंडळी, शुक्ल आहे, ती एक छान आर्टिस्ट आहे, तू तिथे मी मधली. त्याच्यानंतर हा दुर्वामधला मुलगा, एक मिनिट, तुझं नाव सुयश आहे आणि 2 आमच्या नवीन आर्टिस्ट येत आहेत. तर अशी सगळी एक सुंदर टीम, एक प्रदीप शर्मा, भारत शर्मा म्हणून मुलगा इंट्रोड्यूस होतो आहे. तर अशा रीतीने ही सगळी मंडळी जी येत आहेत ती नवीन मुलांबरोबर काम करायला तर मजा येते, किंवा येईल रॅदर या पिक्चरमुळे. तर आनंद आहे. या पिक्चर खूप चालावा असं आम्ही म्हणतो आहेत आणि प्रेक्षकांनी तो अगदी चांगल्या रीतीने त्याला दाद द्यावी, तो बघावा. कारण एक सासू कशी एक खमकी असू शकते किंवा सूनसुद्धा कशी ताकदीने उभी राहते, हे चित्रण त्याच्यामध्ये आहे. तर मला वाटतं सासू सुनांनी तर नक्की बघावा. थँक्यू. माझं नाव ज्योती चांदेकर पंडित. थँक्यू. या पिक्चरचे आमचे डिरेक्टर प्रदीप घोणसीकर ते आहेत आणि त्यांनी फॉरेनची पाटलेंड हे पिक्चर आधी डिरेक्ट केलं होतं, तेव्हा तिथे त्यांचा माझा परिचय झाला होता आणि आता त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते आहे आणि ते माझ्याकडनं चांगलं काम करून घेतील अशी इच्छा, आशा आहेच. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मजा येईल. थँक्यू. एकदम छान. सगळीकडेच धावपळ. मी विभा नावाचं कॅरेक्टर करते ह्याच्यामध्ये. मुळात ही फिल्म जयंत पवार लिखित, प्रदीप घोणशीकर दिग्दर्शित आणि रवी दिवाण निर्मित आहे. आणि या फिल्ममध्ये मी, चिन्मय मांडलेकर, ज्योती चांदेकर असं मेन कास्टिंग आहे. मुळात ही फिल्म ही तिचा उंबरठा टेंटेटिव्ह टायटल आहे आणि अशा प्रकारची म्हणजे स्त्रीप्रधान विषय असं मी नाही म्हणणार खरं तर, पण प्रत्येक स्त्रीचा उंबरठा याची एक कहाणी आहे ही. आणि विभावरी ही आत्ताच्या काळातली, म्हणजे खूप आत्ताच्या काळातली अशी एक स्त्री आहे जी स्वतःचा जॉब सांभाळते, जी नवऱ्याच्या कामामध्ये सुद्धा थोडीशी ॲक्टिव्ह आहे, जी घरकाम सगळं सांभाळते आणि ते करताना ती स्वतःला विसरते आणि की तिची सुद्धा एक आयडेंटिटी आहे, तिचे सुद्धा काही निर्णय असू शकतात, या सगळ्याच गोष्टींचा विसर पडतो. आणि मग नंतर तिच्या पॉईंटमध्ये एक अशी कलाटणी होते, घडते किंवा तिला घ्यावी लागते की एक डिसिजन तिला घ्यावा लागतो की आता मी माझं अस्तित्व सिद्ध करू एक बायको म्हणून, की मी माझं अस्तित्व सिद्ध करू विभा म्हणून. आणि पुढे नेमकं काय होतं हे चित्रपटात बघायला मिळेल. अगदी मी आजपर्यंत प्रयत्न माझा कायम असाच होता की प्रत्येक प्रोजेक्टमधनं काहीतरी वेगळं द्यायचं. या फिल्ममध्ये सुद्धा माझं कॅरेक्टर खूप वेगळं आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि रादर नावावरनंच कळतं, तिचा उंबरठा म्हटल्यावर फिमेलशी रिलेटेड काहीतरी असेल किंवा स्त्रीशी रिलेटेड काहीतरी असेल. आणि चिन्मयसोबत काम करायचं, मुळात आईसोबत मी काम करणार आहे, पण ती ह्याच्यात माझी आई नसेल, ती माझी सासू असेल. तर
आहे, त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचं फिलिंग आहे. आणि मी आईचं हे नाटक बघितलं आहे, माझं घर नावाचं. जयंत पवार यांनी लिहिलं आहे आणि मंगेश कदमनी दिग्दर्शित केलं होतं तेव्हा. आणि माझ्यावरती पहिल्यांदा, म्हणजे मी मोठी झाल्यानंतर माझ्यावरती आईच्या कामाचा पहिल्यांदा जो परिणाम पडला तो ह्या नाटकामुळे पडला. या नाटकामध्ये मी तिचा पहिल्यांदा ऑटोग्राफ घेतला, माझ्याच आईचा मी. आणि त्यामुळे खूप स्पेशल आहे ही फिल्म, ही स्टोरी. आणि क्षमा राज पूर्वी हा रोल करायच्या, आता त्या आपल्या नाहीत, पण तरीसुद्धा तिची एक छाप आहे. आणि माझ्यासाठी हे चॅलेंज असेल की बघितलेलं नाटक वेगळ्या पद्धतीने मी कसं उभं करायचं किंवा वेगळी विभा कशी उभी करायची, हे माझ्यासाठी या फिल्ममध्ये चॅलेंज असेल. तर प्रयत्न असेल चांगला करायचा. माझं नाव तेजस्विनी पंडित. ओके. माझं नाव तुलिका प्रकाश निकम आहे आणि ह्याच्यामध्ये मी उर्मीचा रोल करते या तिचा उंबरठा या मूवीमध्ये. आणि इट्स अ व्हेरी एक्स्ट्रोवर्ड रोल कॅरेक्टर. हे खूप एक्स्ट्रोवर्ड कॅरेक्टर आहे, ज्याच्यामध्ये मी एक रॉकस्टारच्या प्रेमात पडते. तर मीही त्याच्यावर राहायला लागते किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. तर इट्स अ व्हेरी म्हणजे एक डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवला गेला आहे, जो नॉर्मली आपल्या मराठी लोकांमध्ये नसतो. जसं की लिव्ह इन रिलेशनशिप किंवा मराठी मुलगी एक रॉक बँड जॉईन करणं, असं वगैरे गोष्टी ज्या नवीन आहेत त्या मी दाखवेन. माझ्या थ्रू त्या विल बी प्रेझेंट टू मराठी इंडस्ट्री अँड आय एम हॅपी अबाउट इट की मला असं काहीतरी स्ट्रॉंग रोल मिळाला आहे करायला. थँक्यू. सॉरी मी इंग्लिश थोडं चित्रपटात तो रोल म्हणाले, चित्रपटामध्ये तुझी नमस्कार, माझं नाव हर्षा खांडेपारकर आणि ही माझी पहिली मराठी चित्रपट. ओके. नमस्कार, माझं नाव हर्षा आणि हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. आणि मी माझी आय टॉक इन इंग्लिश प्लीज. कॅन आय टॉक इन इंग्लिश? हां. Hi, my name is Harsha. I'm playing the character of Nandita in this movie, Tica Umbarta, and she's a very outgoing and very ambitious girl, and how she plays an important role in the main character Vibhavari's life. In somehow her life gets all tumbled up, and how she plays a role in tumbling her life. That's the story, and that's a crux of the story, and crux of my role. तुमचं सुरुवातीला नाव सांगा आणि या चित्रपटातली भूमिका काय आहे ती सांगा. माझं नाव भारत आहे. ह्या चित्रपटात माझी भूमिका या ऋषी म्हणून एक संगीतकारची आहे, जे आमचे हिरो आहेत चिन्मय, त्यांची बहिणीचा मी बॉयफ्रेंड आहे. आणि मी आणि त्यांची बहीण आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकदम मॉडर्न जगातले युवक आणि युवती आहेत. कसं आहे कथा कशी जाते? ही कथा अशी जाते की जे आमचे हिरो आहेत चिन्मय, ते त्यांची जी बहीण आहे ती एकदम मॉडर्न आहे. ती म्हणजे आजच्या कालाची युवती आहे एकदम. तिला म्हणजे ती अशी बंधनामध्ये तिला बंधायचं पसंत पडत नाही. शी वॉन्टेड टू लिव्ह हर लाईफ फ्रीली. त्यामुळे आमचा दोघांचा मी पण एक म्युझिशियन म्हणून आहे आणि माझा ते किरदारच तसं आहे की आय एम इवन मलासुद्धा ते बंधन नको. आम्ही दोघे एकमेकाशी प्रेम करतात, आम्ही एकमेकावरती बोज नको, एकमेकावरती आम्हाला तसे बंधन नाही टाकलं पाहिजे. आम्ही दोघांवरती आम्ही त्या बंधनावरचं बाहेर राहून प्रेम आहे, पण आम्हाला त्या बंधनामध्ये नाही बनायचं असं आहे. प्रदीपजींचं काय सांगू आता, ते ऑलरेडी त्यांनी त्यांचा म्हणजे मॅटल प्रूफ केलं आहे. तसं त्यांचे 2 चित्रपट ऑलरेडी आले, चिरकूट आणि फॉरेनची पडली, आणि दोन्ही पिक्चरांनी भरपूर यश भेटलं आहे. मग ही इज ऑलरेडी मास्टर.
एक मिनट रुकिए रुकिए मयूर साइड में एक मिनट चिन्मय अभी भारत और तुलिका का ले लो आओ आज शराब आ जाएगी स्टील चाहिए तो ये उधर ले लेगा ना सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि या चित्रपटाविषयी मी प्रदीप घोणसीकर, तिचा उंबरठाचा दिग्दर्शक. यापूर्वी माझे 2 चित्रपट तुम्ही पाहिले अख्ख्या महाराष्ट्राने. एक चित्रपट माझ्या डोक्यावर घेतला, त्याचं नाव होतं फॉरेनची पाटलीण. आणि त्याच्यानंतरचा एक वेगळा वळणाचा संजय पवारने लिहिलेला, मी एक सामाजिक जाणीव असलेला चिरगूट नावाचा एक चित्रपट दिला होता. तो सगळ्यांना भावला, बऱ्याच ठिकाणी तो अवॉर्ड्सला गेला. त्याच्यानंतर जयंत पवारचं एक नाटक होतं माझं घर नावाचं, आणि 2-3 वर्षापासून आमच्या डोक्यात होतं. जयंत मला म्हणायचं नेहमी की आपण याच्यावर काहीतरी करूयात रे. आणि करता 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 हा भावगर्भ विषय निर्माण झाला, आणि त्या माझं घरचं आता तिचा उंबरठामध्ये रूपांतर झालं. एक 90च्या दशकामध्ये गाजलेलं नाटक परत नव्या रूपात, म्हणजे 2014च्या कॉर्पोरेट काळातल्या साच्यामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सिनेमाच्या रूपात येतं तिचा उंबरठा या नावानं. तिचा उंबरठा ही कथा म्हणजे अशी आहे की तिचा उंबरठा तिचा म्हणजे कोणाचा, तर प्रत्येक स्त्रीचा. जगामध्ये कुठल्याही देशात, कुठल्याही भाषेमध्ये, कुठेही एक स्त्री विवाह घरात असते, लहानाची मोठी होते, तेव्हा आईबापांकडून उंबरठा ओलांडून जाते. एक उंबरठा सुटतो अस्तित्व, आणि सगळं सोडून ती दुसऱ्याच्या घरी जाते. आणि नवऱ्याच्या घरी जेव्हा जाते तेव्हा त्या परंपरेला, तिथल्या सगळ्या गोष्टींना ती स्वीकारत स्वतःच्या पदराचा वास त्या घराला देते. म्हणजे ती स्वतःचं घर निर्माण करते. आणि एक दिवस समजा नवऱ्याने सांगितलं की तू घर सोड, मग तिचं घर कुठे आहे? प्रत्येक स्त्रीला स्वतःचं अस्तित्व असलेलं की माझं घर हवं असतं, तिचा स्वतःचा उंबरठा हवा असतो. त्या प्रत्येक स्त्रीचा जगातल्या त्या भावनेचा जो एक आशय म्हणून म्हणण्यापेक्षा की ती भावना जी आहे त्या स्त्रीची, ही माझं घर आणि ह्या उंबरठ्यातलं माझं मी निर्माण केलेलं घर, ह्या सिनेमाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्या काळातलं नाटक आणि आताच तो काळ आणि हा काळ याच्यामध्ये कम्पेअर फक्त काळाप्रमाणे कसं आहे की त्या काळामध्ये आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणत होतो. कॉन्ट्रॅक्टरचं आता इन्फ्रास्ट्रक्चर हे झालेलं आहे. गुत्तेदार असेल किंवा काय असेल, तो बांधकाम करणारा बिल्डर झालेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यातून मोठं एक व्यापक रूप झालेलं आहे. IT सेक्टर्स आणि हे छोट्या छोट्या एजन्सीजला आपण म्हणजे जिथे मॅनेजर म्हणत होतो तिथे CEO निर्माण झालेले आहेत. एक कॉर्पोरेट एक असं विश्व वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये, विकसनशीलतेमध्ये आपण स्वीकारलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आजही बघतो आपण की लिव्हिंग रिलेशनशिप आहे. गेजचे विवाहाबद्दल आपण बोलतो. गेजना स्वतःचे उंबरठे कुठेच नाहीत. लिव्हिंग रिलेशनशिपमधल्यांना कुठेतरी वाटत असेल आपला उंबरठा असावा, आपलं घर असावं त्या स्त्रीला. तसंच ह्या सिनेमा नाटकाचा आता काळ बदलताना आजची स्त्री जरी बदलली, कॉर्पोरेटमध्ये गेली, ती कॉर्पोरेटमध्ये मुंबईला काम करते तरी डेक्कन क्वीनने पुण्याला, मुंबईला येते पुण्याहून आणि भाजी निवडतच जाते. तेव्हा तिचं स्वतःचं अस्तित्व किंवा तिचं स्वतःचं घर पण जे तिने स्वतःचा उंबरठा जपलेला आहे ना, फक्त आपला काळ बदललेला आहे. मानसिकता किंवा संस्कार किंवा ती जी भावना आहे उंबरठ्याच्या आतल्या माझ्या घराची, ती कायमच आहे की ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे एका स्त्रीने निर्माण केलेल्या स्वतःच्या घराची. उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा नाही. उंबरठा हा आहे की उंबरठ्याला आपण लक्ष्मण रेषा मानतो, पण ही लक्ष्मण रेषा कशी आहे की कोणी कोणाला कोणाचा उंबरठा सोडून द्यायचा अधिकार कोणाला नाही. पुरुषांनी सोडावा उंबरठा तर त्याला नको असेल बायको, पण तिने तिचं निर्माण केलेलं घर आहे आणि त्या घराचा, त्या उंबरठ्याच्या आतला अधिकार तिचाच आहे. तो कोणी हिरावून घेण्याचा अमानवी अधिकार वाटतो तो थोडासा.
ॲक्शन पिक्चर्स आम्ही बरेच बघितले धमाकेदार. तुमचं प्रोडक्शनचं नाव पण RDX आहे, म्हणजे धमाकाच आहे. हा एक तुमचा कौटुंबिक धमाका आहे असं म्हणायचं. RDX म्हणजे धमाका असा आहे की RDX म्हणजे रवी दिवाण आणि ॲक्शनला मी XTION स्पेल करतो म्हणून तो RDX आहे आणि रवी दिवाण म्हणजे धमाकाच आहे. तर त्याच्यात काय म्हणजे RDX लावायची मी तसा फार सिंपल माणूस आहे, पण प्रोफेशनली रवी दिवाण हे टायटलच धमाका आहे. RDX लावायची जर आणि हा मला सब्जेक्ट जेव्हा मी प्रदीपजींचा ऐकला, पहिल्यांदा भेटलो प्रदीपजींना आणि पवारसाहेबांचा सब्जेक्ट त्यांनी मला हा नरेट केला आहे आणि हा त्यांनी त्या काळात गाजलेला नाटक आहे, सगळ्यांनी पाहिला, सगळे शोज हाऊसफुल जायचे, पण एवढा मॉडर्न करून आणि मला एवढं बरं वाटलं कारण नाटकही मी पाहिलं होतं. पण जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकली तर मला वाटलं की ही सगळ्यात पहिली इमिजिएटली म्हणजे आम्ही 1 मिनटं पण नाही लावला आणि मी हा निर्णय घेतला की फर्स्ट पिक्चर आपल्या प्रोडक्शनची इमिजिएटली म्हणजे आम्ही 2 मिनटात बोललो आणि स्क्रिप्ट ऐकली आणि स्क्रिप्टचे डायलॉग्स आणि हे सगळं रेडी स्क्रिप्ट होती. एवढा फटकन एकदम म्हणजे 1 मिनटं पण नाही लागला आम्हाला एक पिक्चर फ्लोअरवर टाकायला. कसं आहे म्हणजे कौटुंबिक सुरुवातीलाच कारण एवढी मारामारी केली आहे बरेच वर्ष, आता मला थोडीशी एक ब्रेक असतं ना की रोज माणूस चिकन खातो आणि एक दिवशी बोलतो ना आज दाल फ्राय खाते यार, ते तसं आहे. म्हणजे थोडंसं आता काय की आय वॉन्ट टू प्ले ॲज प्रोड्युसर, कारण मला माहिती आहे जर मी ॲक्शन फिल्म केली तरीही डायरेक्टर मग तो म्हणजे माझा रोल प्रोड्युसरचा असताना पण मला मग ते ॲक्शनमध्ये बिझी ठेवेल. तर आता मी 1-2 पिक्चर फक्त अशा करतो आहे ज्याच्यात ॲक्शन नाही आणि आय विल जस्ट प्ले अ प्रोड्युसरचा रोल. या त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय भावलं? ह्याची स्क्रिप्ट, कारण मला नेहमीच वाटतं की स्क्रिप्ट जर पॉवरफुल नसली आणि आता तुम्ही पिक्चरही पहा, हिंदी पिक्चर किंवा मराठी पिक्चर, ॲक्टर वगैरे ठीक आहे सगळं विथ ड्यू रिस्पेक्ट, एक मोठा ॲक्टर एक मानलेला ॲक्टर येतो तर तो स्क्रिप्टला कुठेच्या कुठे घेऊन जातो, पण स्क्रिप्टमध्ये जम्प नसले तर मोठ्या ॲक्टरही काय करू शकत नाही. म्हणून मला वाटतं फर्स्ट तर स्क्रिप्ट ह्याची एवढी चांगली आहे आणि सेकंडली मी फर्स्ट टाईम ब्रेक दिला म्युझिक डिरेक्टर्सला. ह्यांना मी ऐकलं होतं आणि मी माझ्या एका हिंदी पिक्चरसाठी लॉक केलं होतं, तर 6 गाणे मी यांच्याकडून करून घेतले आहेत, ते माझ्याकडे रेकॉर्डेड आहेत. तर जेव्हा आम्ही यांच्या म्युझिकवर आलं तर आम्हाला वाटलं की प्रदीपजी बोलले, खूप नावं बोलले, मी बोललो तुम्ही एकदा भेटून घ्या फक्त या मुलांना, नवीन मुलं आहेत, त्यांनी काम नाही केलं आहे ना अजून पिक्चर केली नाही कुठली. तर भेटल्याबरोबर प्रदीपजी पण एकदम म्हणजे 1 सेकंडात हे, तर मला वाटतं गाणे जे आम्ही 3 रेकॉर्ड केले आहेत ते सुपर्ब आहेत. आमची फुल टेक्निशियन टीम आहे, नितीन चंद्रकांत देसाई, ते आज एवढे मोठे गाजलेलं मराठीत नाव आहे, स्वतःच निर्माता निर्देशक आणि त्यांचा एवढा मोठा प्रोडक्शन हाऊस आहे आणि ते माझा आर्ट डिरेक्शन करत आहेत. किंवा प्रशांतजी यावर्षी आमचे जे एडिटर आहेत त्यांना एवढे अवॉर्ड मिळाले, ते माझे एडिटर आहेत आणि बाकीची पूर्णिमा ओक आहे आणि बाकी योगेश जानी आमचे कॅमेरामॅन. तर ही सगळी टीम पण आहे ना, कारण स्क्रिप्टला वर आणायला. आणि प्रदीपजींनी पण मी त्यांचे पिक्चर पाहिले, फॉरेनची पाटलन आणि चिरकुट, तर ते मला एवढे आवडले की टेक्निकली ही इज व्हेरी स्ट्रॉंग. तर आपल्याकडे जर एक चांगला म्हणजे एक कापड चांगला असला आणि एक दर्जी चांगला भेटला तर शूट तर 100% चांगलाच होणार आहे, त्याच्यात नो डाऊट. तर म्हणजे स्क्रिप्ट आमची खूप पॉवरफुल आहे, ॲक्टर्स आम्ही कमालचे सिलेक्ट करून घेतले आणि टेक्निकल टीम एकदम स्ट्रॉंग आहे आणि रेस्ट विल लिव्ह टू गॉड. थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीला नाव सांग आणि या चित्रपटातली तुझी भूमिका एक्झॅक्ट काय आहे? येस, नमस्कार, मी सुयश टिळक. तिचा उंबरठामध्ये मी समीर नावाचा कॅरेक्टर करतो आहे. समीर हॅपन्स टू बी अ व्हेरी फ्री स्पिरिटेड आणि कम्प्लीट मॅड क्रिएटिव्ह फील्डमधला ॲडमॅन म्हणजे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातला मुलगा आहे आणि ही इज व्हेरी हाय स्पिरिटेड. म्हणजे त्याला कधी कुठल्याही गोष्टीचं असं फारसं टेन्शन घेण्याची सवय नाही, फक्त क्रिएटिव्हली काम करत जायचं आणि फॉर्च्युनेटली त्याचं काम इतकं लोकांना आवडत असतं की तो
त्याच्या पेसनी पुढे चाललेला असतो आणि त्याला कुठेही अडकायला काही हे नसतं, म्हणजे कुठेही प्रेम प्रकरण वगैरे असं काहीच त्याच्या आयुष्यात आजपर्यंत घडलेलं नसतं. सो तो कॅज्युअली सगळ्या गोष्टींकडे बघत कूलली पुढे 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 जात असताना विभावरी म्हणजे तेजू आणि चिन्मय या दोघांच्या भांडणातला एक तिसरा असं म्हणता येईल की त्या दोघांचं भांडण होतं, तेजू त्याच्यातनं बाहेर पडते आणि ह्या दोघांच्याही कॉलेजच्या काळात माझा आणि त्यांचा संबंध आलेला असतो की मी त्यांना 1 वर्ष सिनियर टाईप्स असतो. सो त्यांना माहिती असतं की मीही ॲडव्हर्टायझिंगमध्ये आहे आणि चिन्मय पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये असतो. सो हे सगळं तिचं जेव्हा एक डिवोर्स होतो चिन्मयबरोबर आणि त्यांचं जेव्हा एक नातं संपतं तेव्हा एका नवीन नात्याची सुरुवात होती की काय असं वाटण्यासाठी म्हणून मे बी किंवा तेजस्विनीची एंट्री माझ्या ऑफिसमध्ये होते आणि ती तिची जी ॲडव्हर्टायझिंगची साईड इतके वर्ष बंद होती लग्नानंतर, ती अचानक तिची क्रिएटिव्ह साईड सुरू होते आणि त्याला मी कुठेतरी तिला इन्स्पिरेशन ठरतो की तू तुझ्या पद्धतीने काम कर, मी आहे इथे सपोर्ट म्हणून. सो तो एक आमच्यात बॉन्डिंग पुन्हा नव्याने सुरू होतं कॉलेजनंतर आणि त्या बॉन्डिंगमुळे मला तिच्यात एक माझं वेगळं इन्स्पिरेशन दिसायला लागतं आणि मी तिच्या प्रेमात पडलो आहे की काय असं वाटावं. एवढीच मी आत्ता एक हे देतो की त्याच्या पुढे काय होईल ते तुम्ही बघाच सिनेमात. पण ती एक छान गोंडस रिलेशनशिप आहे मित्रांमधलं जे असतं ते खूप पॉझिटिव्ह फ्रेंडशिप आहे आणि ओव्हरऑलच त्या मुलामध्ये कुठेही कोणाचा तरी संसार मोडून एक नवीन संसार सुरू करण्याचं असं काही नाही आहे. सो बेसिकली ही इज अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि छान मजा करणारा माणूस आहे. सो मला वाटतं अशी भूमिका मला करायला मिळते त्यामुळे फारच आनंद आहे. प्रदीपजी आहेत, सो प्रदीपजी ची मला वाटतं ही 3री फिल्म आहे त्यांची आणि ते या कॅरेक्टरबद्दल खूप एक्सायटेड आहे. सो बघूयात, मजा येईल बहुतेक. आणि हा सिनेमा रवी दिवाणजींबद्दल मला खरं तर खूप आदर आहे त्यांच्याबद्दल की एक ॲक्शन डिरेक्टर ते आहेत, पण ते तुम्ही जर त्यांना बघाल जेव्हा केव्हा ते भेटतात तेव्हा ही इज फुल ऑफ पॉझिटिव्हिटी आणि ते इतके वायब्रंट असतात. म्हणजे त्यांचा कंपनीचा लोगो मला खूप आवडतो, RDX, असं लहानपणी कॉमिक्समध्ये ते बूम बॅम वगैरे लिहिलेले असायचे तसा तो लोगो आहे. तर मला त्यांच्या कंपनीचा लोगो आणि नाव इतकं आवडतं की ते इट रिप्रेझेंट्स हिम. ही इज अ चाइल्ड लाईक पर्सन आणि ही इज अ व्हेरी व्हेरी वॉर्म हार्टेड पर्सन. म्हणजे तुम्ही कधीही त्यांना जाऊन भेटा, ते खूप फ्रेश असतात, खूप हॅपी असतात, तुम्हाला ते तुमच्या स्वतः बाबतीत खूप छान फील करवतात आणि कुठल्याही गोष्टीसाठी करकर किंवा असं एक काय म्हणतात कुरकुर किंवा असं रडरड नाही, अत्यंत काय म्हणतात आपलं मोकळ्या हातांनी आणि मोकळेपणाने त्या सगळ्यांना सामावून घेतात. सो आय थिंक इट इज अ व्हेरी गुड थिंग की मराठीत असा प्रोड्युसर आता येतो आहे. म्हणजे त्यांची पहिली फिल्म आहे, त्यांचा असा प्लॅनिंग आहे की अजून या वर्षभरात एक 5-6 फिल्म्स करायच्या. मी तर म्हणतो की त्यांनी दरवर्षी 5-6 फिल्म्स कराव्यात, कारण का असा प्रोड्युसर मराठीत येणं एक खूप चांगलं स्पिरिट घेऊन, पॉझिटिव्ह स्पिरिट घेऊन, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. सो रवी दिवाणजींसाठी सुद्धा आणि आमच्या सगळ्या टीमसाठी सुद्धा आम्ही सगळेच खूप होपफुल आहोत, कारण आज मुहूर्त झाला आहे आणि उद्यापासून शूट सुरू होईल. सो मजा येईल. आता बघूयात काय होतं. थँक्यू सो मच. खुशीत कॉमेडी असणार आहे की सिरियस टोनवर? हा गंभीर थोडासा जरी असला ना तरी आजच्या तरुणाईला किंवा आजच्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या ना प्रत्येक स्त्रीला, म्हणजे हा सिनेमा जेव्हा मला जयंत पवारांनी कथा ऐकवली 2 वर्षापूर्वी, जयंताच्या डोक्यात ही कथा होती की म्हणाला माझ्याकडे प्रदीप अशी कथा आहे आणि याच्यावर सिनेमा करता येईल का. आणि त्यातून विचार चालू झाल्यानंतर त्याने एक मला गोष्ट सांगितली होती की ह्या कथेवर त्याचं एक नाटक होतं माझं घर नावाचं, आणि त्या नाटकाचे मीना नेरुरकरांनी प्रयोग केले होते अमेरिकेत. तेव्हा तिथल्या अमेरिकन स्त्रियांना सुद्धा वाटला होता की हा माझाच सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे लक्षात आलं की इट्स अ युनिव्हर्सल सब्जेक्ट बेसिकली. आणि मग आमच्या डोक्यात ती कल्पना आली आणि मग त्याच्यावरून हा एका स्त्रीच्या उंबरठे बदलण्याबद्दलचा हा विषय आहे की मी उंबरठे का बदलायचे, की लग्न झालं, लग्नाच्या आधी आईवडिलांनी सांगायचं तू परक्याचं धन आहेस, लग्न झालं की नवऱ्याने सांगायचं की तू इथून जा. पण
तिचं स्वतःचं घर, तिने जे घर पण निर्माण केलं, जशी आपली आई आपल्या घराला प्रत्येक कोपऱ्यामध्ये पदराचा वास सोडते, आई नसली की आपण सैरभैर होतो, तशी ती स्त्री आपलं घरटं निर्माण करते. ते घरटं तिला एका क्षणात सोडून जायला सांगण्याचा अधिकार कोणाला आहे? या चित्रपटामध्ये बऱ्याच गायकांनी आणि नवीन गायकांना तुम्ही संधी दिलेले, संगीतकार नवीन आहेत आणि त्यांनी खूप चांगले चांगले प्रयोग केलेले आहेत. तर कशा प्रकारचं संगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे या चित्रपटात? या सिनेमामध्ये एक वेगळा म्हणजे असा होता ना की एक चाल आपण अशी धरतो सिनेमा बनवताना की ॲटम सॉन्ग पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा तो नंबर पाहिजे. हा विषय आम्ही बाजूला सोडला की जेव्हा जिथे जिथे आम्ही स्त्रीच्या अस्तित्वाबद्दल, उंबरठ्याबद्दल भाष्य करतो आणि तिच्या जगण्याबद्दल भाष्य करतो. उदाहरणार्थ याच्यात आपण भाष्य करताना बोलताना लिव्हिंग रिलेशनशिपवर बोलू. लिव्हिंग रिलेशनशिपला उंबरठे नाही आहेत, पण त्यातल्या कुठेतरी त्या स्त्रीला वाटत असते की मला सुद्धा कुठेतरी आपला उंबरठा असावा. ती रॉक बँडमधली आहे, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहताना रॉक बँडमधली आहे. तर त्या जॉनरचं सुद्धा एक असं अप्रतिम गाणं, ते सुद्धा फ्युजन, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला असं उठवळपणा कुठे वाटणार नाही. पण मी अतिशय एक अप्रतिम रॉक सॉन्ग ऐकलं किंवा बघितलं, ह्याचं प्रचंड समाधान प्रेक्षकांना, रसिकांना, ऐकणाऱ्यांना सगळ्यांनाच मिळेल. दुसरं गाणं माझ्या हिरोईनचं आहे, ते मुक्त दुःखातून मोकळं झाल्यानंतरचं आहे. आता कॉर्पोरेटमध्ये काम करताना छोट्या छोट्या पार्ट्या होतात, त्या पार्ट्यांमध्ये ती आपलं मोकळेपणाचं गाते, पण असं वाटतं की तरल आपण गाणं एका फ्युजनमध्ये गातोय किंवा ऐकतोय, तो एक आनंद इथे आहे. आणि ह्याचं टायटल जे आहे ना की उंबरठे नसलेलं, की तिला एका स्त्रीचं नवऱ्याबरोबर भांडण झालं की ती नेमकी काय विचारते की मी तुझ्यासाठी हे केलं, तुझ्या आईसाठी केलं, तुझ्या बापासाठी हे केलं, अशा गोष्टी भांडणात होतात. पण ह्याच स्त्रीला प्रश्न पडला की मी जे घरटं उभं केलं ते एका क्षणात ह्या उंबरठा दुभंगून मला बाहेर जायला सांगतो, तर माझं घर कुठे, माझं अस्तित्व कुठे, माझं काय चुकलं. त्या जॉनरचं पूर्ण स्त्री व्यक्तिरेखा जितक्या आहेत त्यांच्या उंबरठ्याबद्दल बोलणारं, त्यांच्या भावनांबद्दल बोलणारं असं तरल गाणं, एक काव्य कविता सेटने गायलेलं आहे. तर ते गाणं अप्रतिम असं ते टायटल पूर्ण सिनेमावर फिरत राहणार आहे. अशी 3 वेगवेगळ्या जॉनरची गाणी याच्यात आहेत. थँक्यू. एक प्रीतच्या पण फोनवर घे ना. वाव.